नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे कुंजुरड्याची भाजी. गावाकडे भेटते ही कुंजुरड्याची भाजी आणि इथे बाजारात पण असते मार्केटमध्ये. आता थंडीत भरपूर भाज्या येतात. तर मी ही गावाकडून आणलेली आहे, इथली नाही आहे. इथे पण भेटतात भरपूर कुंजुरडा. तर खूप ही भाजी चविष्ट लागते आणि मेन गोष्ट ह्या भाजीला असं बी म्हणून टाकायचं नाही. ही आपोआप कुठे पण उगवते. आपलं कुठे कांदे असले, कुठे म्हणजे कसलं बी आपण वावरात शेतीत लावलं काही ना, तर ते आपोआप अशी उगवत राहते ही भाजी. आणि ही भाजी एवढी तुपट लागते ना, विचारू नका. भरपूर तुपट-तुपट छान लागते एकदम भाजी. हा कुंजुरडा म्हणजे खूप पोटात तुमच्या गॅस झाला असला किंवा पोट साफ होत नसलं, तर ही भाजी खाल्ली ना, तर तुमचे पोट पण साफ होईल, गॅस पण जाईल तुमचा. बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी ही भाजी आहे आणि खरंच चविष्ट लागणारी आहे. खूप छान लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनते. तुम्ही कशीही बनवा, ती टेस्ट लागते त्या भाजीला. तर इथे पहा, मी आता भाजी तर 2 दिवस झाले आणली होती. तर ही मी आता निसून घेते भाजी. तिची फक्त पाणी घ्यायची, आपल्याला काही देठं वगैरे घेत बसायचं नाही. घेतली तरी चालतात, पण मी आता 2 दिवस झाले आणली तर सुकल्यात ती देठं वगैरे. तर मी आता नुसती पाणी घेतलेली आहे त्या भाजीचं. ती ती भाजी ओळखायची कशी मैत्रिणींनो? पाठीमागची त्याची पानांची पाठीमागची बाजू असती ना, लाल असती आणि वरची बाजू हिरवी असती. तिला कुंजुरडा म्हणतात. तुम्ही बाजारात पण भेटली तर बघा, पाठीमागची बाजू लाल आणि पुढची बाजू हिरवी अशी असती. तर ती भाजी नक्कीच तुम्ही घ्या. आता मी इथं पाणी गरम केलेलं होतं. त्या पाणी गरम धुवून घेतली स्वच्छ ती पहिली भाजी आपली नळाखाली नेऊन आणि पाणी गरम केलं आणि त्या पाण्यात टाकलेली आहे भाजी. आता ही पाण्यात टाकली ना, तर आता काढून घ्यायची लगेच. आता थोड्या वेळच ते पाण्यात टाकली म्हणजे काय होतं, त्या भाजीला असं म्हणतात ना, तिचा वेगळा स्वाद असतो जरासा. शापूला कसा वेगळा स्वाद असतो, पण शापूचा स्वाद जात नाही, धुतली तरी जात नाही. मग हिचं सगळं जातं. तुरटपणा असतो जरासा थोडासा, तो निघून जातो गरम पाण्यात टाकली तर. गरम पाणी टाकायची आणि बाहेर काढायची. लगेच तिचा तुरटपणा जातो. बघा रंग पहा खाली किती पाण्याला आलेलं आहे. आता मी दाखवते नंतर तुम्हाला ही भाजीतलं पाणी नितळलं का मग दाखवते. तर ही आता तोपर्यंत आपण ही भाजीचं पाणी निथळलेलं आहे. तर आपण करूया आता. हे बघा कसं लाल पाणी निघालेलं आहे, हे टाकून द्यायचं पाणी. आता इथे मी फॅन ठेवलेला आहे. हे बघा थोडंसंच बघा, 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. जास्त काही तेल टाकत नाही, लागणार नाही हिला, कारण की भाजी कमी आहे आणि तेल पण जास्त नाही लागणार. ही भाजी बिना तेलाची पण करू शकता तुम्ही. फक्त दाण्याचा कूट टाकलं का जरा छान होती. मग तुमच्याकडे ओलं खोबरं असलं तर ओलं खोबरं टाकू शकता. मी भाजी चिरलेली नाही किंवा काहीच नाही, अशीच पानं टाकलेली आहे. 2-3 मिरच्या कापलेल्या आहेत त्या टाकल्यात. जिरं टाकलं होतं पहिलं आणि 2-4 मिरच्या कापलेल्या त्या टाकलेल्या आहेत. पहा आता असंच कापून वाकडे तिकडे टाकून द्यायचं. एवढी टेस्टी लागते. तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी कशाही साठी खाऊ शकता तुम्ही. आता लसणाची 1 मोठा कांदा होता, तो सोलून त्याला जरा असं चॉप केलेलं आहे आणि तो टाकायचा. त्याला छान परतून घ्यायचं. त्याचा पण कच्चापणा घालवायचा आणि मग तोपर्यंत आपली भाजी पण मिरच्या पण होतात आणि लसूण पण होता. आता मी 1 कांदा चिरला होता, तो टाकलेला आहे. तुम्हाला वाटलं कांदा तर घाला, नाही घातला तरी चालत. कांद्याने कशी जरा तरी वाढती थोडीशी भाजी, का की माझ्याकडे भाजी कमी आहे म्हणून थोडीशी तेवढीच वाढली जाते थोडीशी. कधीतरी भेटती भाजी, गावाकडे गेलं ना असं. आम्ही इथून नाही कधी आणली भाजी, ती भेटती बाजारात इकडे पण इथून नाही आणली. गावचीच आवडती मला. गावाकडचीच भाजी छान लागते. इथे पण पाहायला पाहिजे एकदा आणून. मी कधीच आणली नाही इथे भाजी ती, म्हणजे आहे बाजारात ती भाजी. तर तुम्ही आणा, ती खरंच खूप योग्य आहे, आरोग्यदायक आहे भाजी कुंजुरडा. तर कांदा परतून घेते छान. सगळा कच्चापणा घालवायचा कांद्याचा. आता इथे दाण्याचा कूट मी 1-1.5 चमचा टाकणार आहे. पहा, 1.5 चमचा मी टाकलेला आहे दाण्याचा कूट. मी कच्चाच वाटता होता, तर तो आता भाजून घ्यायचा, याच्यात व्यवस्थित परतायचा.
मग भाजलं जाईल. दाण्याचा कूट असला तर तेल नाही टाकलं तरी चालते, कारण की शेंगदाण्याला तेल भरपूर असतं. आता टाकायची ती भाजी. बघा मी चिरली नाही किंवा काहीच केली नाही, अशीच टाकलेली पाण्यापाण्यानीच बघा. आणि मस्त हलवून घ्यायची. हिला हलवत राहायचं, झाकण वगैरे काही ठेवायचं नाही भाजीला. नुसतं उलटी पालटी करत राहायचं तिला. अगदी 5 मिनटात बनतो भाजी. तिला वेळ पण नाही लागत जास्त, 5च मिनटात भाजी तयार होते आपली. तर मैत्रिणींनो, ही कुंजुरडा कधी खाल्ला का तुम्ही ते नक्कीच मला कमेंटमध्ये पाठवा. खाता का कधी, माहिती आहे का तुम्हाला ते पण कमेंटमध्ये मला आलं पाहिजे तुमचं. आणि आवडली तुम्हाला ही भाजी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा काय तुमची आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, असली तरी कुठल्या पद्धतीने करता ते पण पाठवा. मैत्रिणींनो, आपण कुठल्याही भाज्या व्यवस्थित केल्या तर छानच होतात. म्हणजे त्याला फोडणी, त्याचा तडका व्यवस्थित बसला ना तर मस्त होतात. तर मैत्रिणींनो, दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण जेवण बनवतो तर नुसतं बनवतो म्हणून नाही, पोट भरण्यासाठी बनवत नाही आपण. एक आपल्याजवळ कला आहे, त्या कलेनी तुम्हाला दाखवत असते. माझ्याकडे आहे कला, ते तुम्हाला दाखवते, तुम्ही पण करा त्या पाहून. तर म्हणतात ना, जेवण बनवणं भूक भागवणं नाही, ही कला आहे. कला जोपासा आणि त्याचा उपयोग करून घ्या. हे पहा छान झालेले आहे. मी आता इंडक्शनच हल्ली तर गॅसकडे जातच नाही, इंडक्शननं सगळं होतं आहे तर त्याच्यावरच करत असते मी. आणि एका कोपऱ्यात पडतं ना तर छान, म्हणजे जास्त पसारा दिसणार नाही किंवा काय नाही, अशा पद्धतीने इंडक्शन कोपऱ्यात आहे का ना, तर छान. मग तिथं बसतं माझं सगळा कॅमेरा बसतं, सगळं बसतं. म्हणून मी हमेशा ते इंडक्शनच करते आता कुठलीही गोष्ट, म्हणजे जास्त काम वाढत नाही आपलं. तर ही बा छान हलवून घेते अजून. आता भाजी ती पूर्ण झालेली आहे आपली. लगेच होती, वेळ लागत नाही, तुम्हाला म्हटलं ना 5 मिनटातच तयार होती. आणि खूप तुप्पट लागते भाजी. आपण तांदूळदार कसं खातो, तांदूळाची भाजी त्या पद्धतीनेच तुप्पट लागते. भाकरीबरोबर तर फार छान लागते. तर तुम्ही भेटली, तुम्हाला कधी खायचा चान्स आला तर नक्कीच बनवून खा आणि व्हिडिओ पहा मात्र. आणि खाता का नाही ते नक्कीच तुम्हाला सांगितले. तुम्हाला आहे का माहिती भाजी, किंवा खाता कधी तुम्ही ती, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. किती सुंदर दिसते पहा, रंग फार सुंदर दिसतोय भाजीला आणि खूप मस्त दिसते. पहा बरं, वाटतं ना खावंसं. तर मैत्रिणींनो, आता मी पुढे सांगणार आहे तुम्हाला मसाल्याविषयी. तर हे बा मैत्रिणींनो, माझे मसाले आलेले आहेत, स्टॉक आलेले आहे. आता तुम्हाला घ्यायचं असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, 2 नंबर दिलेले आहे. कुठलाही नंबर लावला तरी तुम्हाला फोन लागणार. फोन लागून माहिती कळून घ्या कसा मसाला आहे, किलो कसे आहे, तुम्हाला लिस्ट पाठवून मी, मग त्या लिस्टप्रमाणेच मी. आता हे मसाले मी या पद्धतीने करते बघा. चुलीवर भाजते, तेलात भाजते, तेला गरम करते व्यवस्थिशीर. आणि मी ह्या मसाल्यांना 18 ते 19 मसाले, गरम मसाले हाय क्वालिटीचे वापरलेले आहेत. दुसरी गोष्ट, बरेचसे मसाले माझे घरचेच असल्यामुळं बिना केमिकलचे आहे, सेंद्रिय म्हणतात ना तसे आहेत. मिरच्या झालं, धणे झालं, सफेद तीळ झालं, लसूण, कांदा, हे सगळं आमच्या शेतातलं असल्यामुळं हे सगळं बिना केमिकलचं म्हटलं तरी चालेल. ऑर्गॅनिक म्हणतात ना तसं, म्हणजे एकदम एवढं आम्ही करत नाही देखावा, पण करतो. तर भाजी कशी वाटली ती नक्कीच कळवा. बाय, परत भेटूया.